तर काय बघा आता पूजा झाल्या मस्त एकदम प्रसन्न वाटतंय. आणि पूजा झाली की नाही घरात एकदम वेगळंच वाटायला लागतं, म्हणजे सण असल्यासारखं वाटायला लागतो. त्यामुळं आम्हाला कसं आहे, पूजा झाल्यानंतर अशी फुलं वेगवेगळ्या कलरची लावली ना तर आणि जरा भारी वाटतंय. त्यामुळं मी अशा फुलांची झाडं लावायचा प्रयत्न करते, वेगवेगळे कलर डिझाईन. इतकं मस्त वाटतं ना तेव्हा. तुम्ही पण लावा, छान वाटते बघा. आणि अंगणात पण आपल्या फुलं असले ना वेगवेगळी तर आपल्याला पण सगळं, म्हणजे बाहेर पण 2 मिनटं बसलं तर आपल्याला बाहेर जायची गरजच लागत नाही. आपल्याला दारात आपलं दार सोडून बाहेर जायची गरज लागत नाही. मुलांना पण खेळायला सावली मिळते आणि आपल्याला पण आपल्या अंगणात पण प्रसन्न वातावरण वाटतं सावली असली म्हणजे झाडाची. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते फुलांचे कलर बघा. अजून तरी मी आणले नाही तेवढे अजून. आता जर असं थोडं चैत्र पालवी फुटणार ना त्यामुळं थोडंसं सीझन कमी झाला आहे फुलांचा, नाही तर कलर अजून तुम्हाला दिसले असते हे वेगवेगळे कलर. तर चला आता श्री स्वामी समर्थ. कशी वाटते पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं चाललं आहे पराठा खायचं. हे बघा पराठा केले रे, हे आपलं बेसन पोळी. तर बेसन पोळी खायची चालली आहे सगळ्यांची. आणि माझा डब्बा भरला आहे तर तुम्हाला डब्बा दाखवते. मी डब्बा भरून तयारीत आहे शेतात जायच्या. तर थोडं राहिलेलं गहू आहे ना, ती गहू कापायला बाया येणार आहे त्या, तर ती कापून घेतो तेवढं. आणि जर लवकर झालं तर मग मशीन बोलवून गहू आपलं काढूनच यायचं, म्हणजे कापून मशनीत मळणी करून पोती भरून ठेवून यायचं व्यवस्थित झाकून. तर चला जाऊया आता. तुम्हाला डब्बा दाखवते माझा. मी माझ्या डब्यात काय भरले. मला पण लवकर आवरून बसायला सांगितलं होतं. काका पण बसल्यात, जेवून खाऊन सगळं फुल नाश्ता जेवण सगळं झालं आहे. आणि मला म्हणतात माझ्यासाठी थोडंच घे. तरी पण मी आपल्या बेसन पोळी घेतल्या, चपाती घेतल्या, दही घेतले, तेल चटणी घेतल्या, सगळं थोडं थोडं घेतलं. आता मी गेल्यावर जेवणार. मला सकाळ सकाळच काय खावत नाही. 11च्या पुढं मी कायम जेवते. नाश्ता मला आवडतच नाही. माझी कामच होत नाहीत 11पर्यंत. त्यामुळे मी नाश्त्याच्या भानगडीत पडत नाही. आलं की जेवायचं पोट भरून आणि दुसऱ्या कामाला लागायचं. तर असा डब्बा घेतलेला आहे आता फुल. तिथे गेल्यावर थोडं खायचं आणि कामाला लागायचं. ते कसं गहू पडलेले असतं ती सगळं वेचायचं. आज आम्ही गडबडीत बघा दुपारी फार्म हाऊसवर अचानक आम्हाला फोन आला मम्मीचा. त्यामुळे आले फार्म हाऊसवर. सिया व्हॅन पण आल्यात बघा. सियाची शाळा सुटली होती, जेवण नसतं जरा आराम करायला बसलो होतो, आराम करत होती. आणि व्हॅन पण झोपायला चाललेला. पण आम्ही जाताना बघितलं दोघं जण लगेच आमच्या मागे लागले की आम्ही पण येणार आहे शेतात. त्यांना लगेच कळलं की गहू आता काढायचा वेळ आहे. इकडं बघा मळणी मशीन पण आलेले. आणि आता गहू बघा इकडं सगळं काढून ठेवलं आहे बघा. तर आता चालू आहे आमची मळणीची तयारी. आज सकाळी सगळ्या बाया आल्या होत्या आणि इकडचा सगळा पट्टा बघा काढून गेलेले आहेत. आणि ह्या साईडला सगळं गहू एकत्र गोळा करून ठेवलेलं आहे. मशीन पण लावलेलं आहे इकडं. आणि आता सगळं आमची चालू आहे मशीन लावणं. आता इकडच्या सगळ्या पेंड्या पहिला देणार आम्ही नेऊन. आणि फायनली बघा चालू झालेली आहे मळणी. तर काय फायनली 3-4 महिन्यानंतर गव्हाची हार्वेस्टिंग आज चालू झालेली आहे. आणि तिकडं मळणी चालू आहे. आज सकाळी सगळं फायनल हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि हे बघा त्या साईडला आता मळणी पण चालू आहे. आजही द्यायला लागला आहे. मी त्याला पेंड्या जवळजवळ करून द्यायला लागले. त्यामुळं झाले आता खूप किती निघते काय निघते ते तुम्हाला सगळं झाल्यानंतर सांगतोच. हे बघा इकडनं गहू 20 होते. इकडे आतून बोलावलाय मला आता. आणि इकडे गहू पोत भरायला आल्यात. चला तर गाईज गहू निघलेला आहे फायनली. बघा एवढं गहू इथं निघले. आणि ह्या डिक्कीमध्ये थोडं भरलेलं आहे. हे बघा एवढं. आता घरी गेल्यावर मोजून सांगतो तुम्हाला किती गहू झाले ह्या वर्षी. चला आता गहू तर भरले सगळं. आणि आता आम्ही आवरून सगळं निघतो घरी. सगळे दमल्यात. पहिला आता जाऊन थोडासा आराम करतील सगळेजण.
चला आता दाखवत तिकडं अजून आवरावरी चालू आहे. सिया विहानचं जरासं विहान काय तर रडा लागलाय. बघूया आता काय झाले त्याला. तर गाईज आता गहू काढून झालं. हे बघा इथं पोते आणल्यात. हे बघा एक पोतं गाडीत पण गेलं. ही पोते आता गाडीतच नेणार आहे जाताना. हे बघा आणि हे आमचं हे आलंय बघा टॉमी आले. त्याला एक बिस्किटचा पुडा देतो. आणि इकडं पोरं काय करायला लागले तर आपल्या मातीला ना आपल्या सुपीकता यायसाठी आम्ही हे भुस्सा आहे ना चारी बाजूने इथंच इसकडतोय. म्हणजे मग नांगरलं या कल्टिवेटर केलं तर माती खालचीवर होईल का नाही. त्यावेळेत मातीत एकसारखं गवत हे आपलं भुस्सा मिसळून जाईल. आणि मातीला सुपीकता येण्यासाठी हे आपलं जे निघेल ना जी काय पण निघू द्या कचरा ते असं बारीक जर भुस्सा असला ना तर आपल्या मातीतच पसरायचा. त्यामुळं काय होतं कुणाला शेजारी त्रास पण द्यायचा नाही. शेजारच्या शेतात गेलं पण नाही पाहिजे. आणि आपल्या शेतात आपल्या मातीला सुपीकता आणण्यासाठी हे आपल्याला जरुरीच असते. एक लोकांच्यात एक विकत आणून टाकतात. पण आपण आता आपल्या गव्हाचं काढलेलं आहे तर त्याचा उपयोग करायचा. तर चला आता टाकायला लागल्यात. मला लय सकाळपासून कंटाळ येऊन गेलाय. आता म्हणलं बसावं जरा. हां असं टाका तुला. हां असं बरोबर आहे. 2-2 लाईनीत येतं एकदम. हळू सियाच्या अंगावर उडील डोळ्यात. हां असं कर सिया. हां असं हे करत मस्त करते सिया. जिथं नाही आहे तिथे करायचं मुला. हां तर गाईज विहान आणि सिया बघा स्वतःच्या हाताने पाठी भरत्यात. मुला हे सिया इकडं आण पालक आण. हे बघ एक मामा कसं खाली वाका तुला खाली वाक. हा असं वाक खाली. हे मुलाला इकडं हा केळ्याच्या बुडात जरा टाका. आंब्याच्या केळ्याच्या अरे सगळंच टाके. अर्ध आंब्याचं टाका आणि अर्ध केळ्याच्या नारळच्या. पाणी राहतंय जरा म्हणजे गळा बसलाय बघ माझा कसा. सिया एकाच जायला टाकू नको ना. जिथं नाही आहे तिथं टाकायचं. इकडे या इकडं पुढं यायचं. पुढं मुला इकडं पालककडे या पालककडं. इथं काहीच नाही आहे. इथं काय नाही. इकडे ह्या साईडला या की अतुल. हे अतुल अरे ह्या साईडला या ना. इथं काहीच नाही आहे. ओ आता तुम्ही त्या आंब्याला आणि नारळला टाकून आणि केळ्याच्या बुडात थोडं आणि मग राहिलं आणि इथं हे करू. इथं ना तू पालकमध्ये बी टाक जरा. पालकमध्ये आण सिया. बघ मुलगो बाई कसं आहे कसं कळतंय बघ त्याला. डोळ्यात जात आहे. खेळ नाही करायचा. मग काय माती दिसली नाही पाहिजे सिया. जिथं माती दिसते तिथं पसरायचं. ए पप्पा का बसले रे. आवरा की फटाफटा. एक ढेर नेलाय तर आउट झाला तुम्ही दोघं. अजयला सांगते मी. अजयला ह्याच्यात टाक अतुल. चिकूच्या झाडात टाक. एक चिकूला नारळला बुडात टाकायचं म्हणजे पाणी थांबतंय. आणि आपल्या ह्याला टाक पेरूच्या बुडात बी टाक. चारी बाजून फिरव की आता. वा उडून जातं मग. आळ्यासारखं टाकायचं. आळं भरल्यासारखं. असं पाणी घातलं 2-3 दिवस पाणी वाळत नाही झाडाच्या बुडातलं. पेरूला आणि त्या बारक्या नारळला.
मुला डोळ्यात जाईल. हळू 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 हळू. तर गाईज मी हे काम आजच का लावलं. पोरं मग कामाला त्यांच्या लागले ना, इकडं तिकडं त्यांचं काम असते, आत शूट असते, मग ते हातात घावत नाही ते आपल्या कामाला. मग मला काय झालं, मी म्हणलं आता एवढं गव्हाचं झालं, आता हे गहू नेऊन टेरेसवर ठेवून टाकायचं तापायला जरा चांगलं. 8 दिवस ऊन द्यायचं आणि मग निवडून आपलं भरून ठेवायचं. इथे आतुल ह्या साईडली या, इकडे या तिघा. सिया लांब लांब जातं याड, इकडे येते का बघ, या इथं. हां इथं आण मला, इथं ते टाकलं, इथं पालकमध्ये टाकायचं. हां टाकत या, डोळ्यात उडेल, डोळं टाकायचं. बघ बघ दमलं लगेच. अजय मस्ती आणि करायला लागला मस्ती आहे. चालतंय, काढणार असल्यावर मग काय नाही. आजी म्हणलं रे. हां मग असं द्या मग काय नाही. हे बघा सिया कशी झाडाच्या ह्याच्यात टाकायला आल्या. तिला सांगितले मुला नारळाच्या झाडं टाक छोट्यावाल्या आणि ह्याच्या डाळिंबच्या टाक बस. हे बघा गाईस मेंढरा आल्यात. काटा तिकडे जाऊ नको. अरे काटा आहे तिकडे, लागेल इकडे. गाईज बघा आता काय काय झालं सांगतो आमचं तुम्हाला. लय गोंधळ झाला, एवढं गडबड झाली, आम्हाला यायला जरा वेळ झाला. तेवढ्यात येऊन मशीन लागली होती आपली ह्याची मळणीची, आणि मम्मी पप्पाने सगळं गहू आतलं पण इथं आणून ठेवलं होतं. त्यामुळे एवढा गोंधळ झाला, त्यांना पण दमले सगळेजण, आणि ब्लॉग करायचंच झालं नाही शूट. त्यामुळे हे बघा इकडं सगळं गहू आणून ठेवलं होतं, मशीन लागलेली, एक अर्धा तास पाऊण तास येऊन थांबलेली मशीन आमची वाट बघत. मग आम्ही आलो पटपट गडबडीत, आणि मग मळणी लगेच चालू केली. मळणी झाली, हे भुस्सा इसकटला आणि झाडांना पाणी चालू केलं. आता इकडं मी माझं चालू आहे बघा, इकडं नारळाला केळ्याला पाणी चालू केले, आणि ह्या सगळ्या पाईपा रेन पाईप आपल्या वडून इकडे ठेवल्या, कारण की नांगरायला जर समजा ट्रॅक्टर आला तर नांगरायला मोकळं होते, आणि त्यासाठी ह्या पाईपा रेन पाईपा इकडं वडून ठेवल्या. तिकडचं तर रेन पाईपा तुम्हाला बघितलंच काढून ठेवल्या आम्ही गुंडाळून, आणि मधली आपली ड्रिपची पाईप पण काढून ठेवली, इकडं आणून ठेवल्या सगळ्या. आणि ही जी पाईप आता ही इकडं कायम ठेवणार आहे, कारण की ह्या साईडला पाणी वगैरे मारायला लागतेच ना, त्यामुळे ही पाईप हायच ठेवायची, नंतर नांगरताना काढलीच चालतं, इथनं खोललीच चालतं लगेच. आणि हे बघा इकडं पाणी चालू केले. इकडं ही एक पाईप रेन पाईप मी अशी पसरून ठेवल्या, कारण की ह्या हाती घासला पाणी मिळेल म्हणून, त्यामुळं इकडं असं पसरून ठेवलेलं आहे. आता पाणी ही पाईप पण चालू गेली आणि इकडं पण चालू गेल्या. जरा इथलं पाईप जरा लीक झाल्या, दिसत असेल तुम्हाला तेव्हा तिथं. इकडं पाणी चालू केले नारळ केळाला, इकडं आंब्याला पाणी दिलं, त्या नारळाला तिकडं केळ्याला पाणी दिलं. एंडक्या पप्पांनी काढलेला तिकडं चिक्कू भाजी, पेरू, नारळ, डाळिंब लावला ना, तिकडं पण पाणी दिलं. फुलांना कालच दिलं होतं मम्मीनं. आणि आता एवढं पाणी बंद करतो आणि मग आम्ही पण निघतो. सगळी तिकडं तयारी झालेली आहे सगळ्यांची. आता राहिले फक्त माझंच काम, हातपाय धुवायचं आणि जायचं.
आता काय चालू केलं. काय काय केलं? तिकडं पाईप इकडे पाईप असं पसून आलो म्हणजे ते हत्ती घातला थोडं थोडं पाणी हाती घातला, केळ्याला, नारळला. आणि ते तिकडे केळाला एक पाईप सोडले हां खोलून हां. केळं नारळ आंबा देता येते. हां पप्पा इथं. हां फुला झाडाला मारा. चला तिकडं पप्पांचं दाखवलं. इकडं बघा मेथी लावल्या, भेंडी लावल्या, गवारी लावल्या झाडांच्या बुडात. हां तीच म्हणते वाटली कुठं आहे, बाटली कुठं आहे. आणि इकडं सिया म्हणते इकडं ठेव, हे पप्पा म्हणले ठेवल्या. सूर्य किती भारी दिसते, ऑरेंज कलर एकदम असं वाटतंय तिकडं. बघ की हां तीच तर केवढं मोठं दिसते बघ. बाप रे बाप. हे बघा गाईज किती असं वाटतंय की जाळाचा असा आराचा लाल गोळा आहे, मोठाच्या मोठा गोल बॉल सारखा. आणि इकडं फुलांच्या झाडांना आणि भेंडी गवारी पाणी देऊन आता गहू काढलं आणि आता आम्ही चाललोय. तर चला सामान घेऊन चला. जी ओ बंद करू का आम्ही? बंद करू? तिथे घ्या. अहो तिथे गेल्यावर तुम्ही तरी करा. असं असू दे, तरी केल्यावर बंद करता. मी सांगते की तुम्हाला पाणी माती बाहेर जाऊ द्यायची नाही. खड्डा करायला नाही हो बाहेर, मग पाणी उतार राहते. मध्ये खड्डा राहायला पाहिजे. तिकडं उतार केला तिकडं पाणी जाऊन वाळून जाते त्या बुडातलं. आता भेंडी गवारीच्या बाजूला तिकडनं बॉर्डर पाहिजे तर ती पाणी थांबतंय. तर चला काय आता नंतर गहू झालं सगळं ठेवलं गाडीत आणि आता आम्ही जातो. हे बघा बॉटल एवढ्या भरून आणल्या होत्या. इथं पण होतं पाणी, पण म्हणलं असू दे चला आता लागतंय जास्त पाणी. ए अजय हे घेऊन या. आला का? हे घे चल, हे 2 घे. चप्पल घाल. चला मुलांनो, सिया विहान या मुला चला. हां चला चला रे चला. आणि इकडं सारखं काशेत घालायला चालू असतंय आम्हाला. बघा फायनली एवढं गहू आपल्या शेतातून फार्म हाऊसवरून हार्वेस्ट झालेलं आहे आणि हे आता आम्हाला दिवाळीपर्यंत जाते असं पप्पा म्हणतात. होय ना. बघा एवढं निघाले. कसं झाले सांगा कमेंटमध्ये. आता वजन काय केलं नाही, मी असंच भरले पटपट पटपट आणि आले. फ्रेश होऊन आलोय आता. हे बघा तेल लावते रे. फ्रेश होऊन बसले आता. पायाला तिच्या हे झाले ना जरा असं काय टाचा फाटल्यावर झाले आणि त्यामुळे भुका लागले. त्यात शेतातली कामं आपली चालू आहेत तुम्हाला माहितच आहे. तर चला आता चहा पितो, फ्रेश होतो. होय दाखवली की. आणि मग जेवायच्या टायमाला जेवण करायचं. चला आता भेटतो थोडा. काम जोरात झालेलं आहे. आज होते का नाही, आज होते का नाही, आज होते का नाही. शेवटी काम कापलं पण आणि मशीनवाला पण आला आणि पोरांना बोलवून घेतलं. सगळ्या हातचं काम करून गहू घेऊन आलो घरी. चला छान झोपलाय घोरत. सिया आजी गेल्यात आंघोळीला आणि विहान निवांत झोपलाय.